चिकट न होणारे असे एकाच डाळीपासून तयार होणारे सांडगे आज आपण उज्ज्वलास किचनमध्ये बनवणार आहे। तर ही डाळ आहे मटकीची डाळ आणि ही डाळ अर्धा किलो डाळ आहे। अर्धा किलो डाळीमध्ये फक्त बाइंडिंगसाठी 1 चमचा मूग डाळ घालते आहे। तर भिजत घालण्या अगोदर ही डाळ स्वच्छ अशी 2 ते 3 पाण्याने चांगली अशी धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर यामध्ये थोडं जास्तीचं पाणी घालून फक्त अर्ध्या तासासाठी भिजत घालायची। आणि आता ही बघा अर्धा तास झालेला आहे। ही डाळ छान अशी भिजून वर आलेली आहे। आता ही डाळ भिजल्यावर पुन्हा एकदा एका स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। धुतल्यावर यातील संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि आता यासाठी काही मसाला तयार करायचा आहे। तर डाळ वाटताना मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी डाळ घालायची, मटकीची डाळ भिजवून घेतलेली। डाळ घातल्यावर 2 लसूणचे कांदे जे आहेत ते सोलून घेतलेले आहे, त्याच्या पाकळ्या काढून, आणि साधारण 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या यामध्ये घालायच्या आहे। अर्धा किलो डाळीच्या सांडग्यांसाठी 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरं, अगदी थोडीशी हळद, साधारण पाव चमचा, आणि आता यामध्ये पुन्हा थोडी डाळ घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। वाटताना मात्र बारीक वाटायचं नाही, थोडं जाडसर असं वाटायचं, मात्र यामध्ये डाळ दिसायला नको, अशा प्रकारे वाटून घ्यायचं। तर हे बघा असं दिसलं पाहिजे वाटल्यानंतर। तर अशा पद्धतीने वाटून झाल्यावर शिल्लक राहिलेली डाळही अशीच वाटून घ्यायची आणि आता ही डाळ वाटून झाली की संपूर्ण एकत्र करायचं आहे। एकत्र करताना यामध्ये चवीनुसार मीठ, थोडी कोथिंबीर घालायची बारीक कापून घेतलेली आणि चांगलं असं 3-4 मिनिटांसाठी मिक्स करून घ्यायचं। जर डाळ वाटताना वाटली गेली नाही तर त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता, पण खूप असं पाणी घालायचं नाही, अगदी थोडं पाणी घालायचं। आणि आता हे असं बॅटर चांगलं असं मिक्स करून झाल्यावर सांडगे तयार करून घ्यायचे हाताच्या साहाय्याने। आणि हे सांडगे मात्र वाळवताना चांगले कडक उन्हामध्ये वाळले पाहिजे, कडकडीत असे। जर सांडगे चांगले वाळले नाही ते सांडगे भाजी करताना आंबट होतात, ती भाजी आंबट होते आणि चिकटही होते। तर त्यासाठी सांडगे नेहमी चांगले असे कडक उन्हामध्ये 2 दिवस वाळले पाहिजे। आणि महत्त्वाची टीप म्हणजे आपण रात्रभर डाळी भिजत घालतो, तर त्यामुळे बऱ्याच वेळा सांडग्यांना आंबट अशी एक चव येते, पण अशा पद्धतीने जर तुम्ही ही सांडगी बनवली तर ही सांडगी अतिशय चविष्ट होतात, फारसा वेळ लागत नाही बनवायला आणि शिजतातही पटकन। तर हे बघा अशी 2 दिवसानंतर सांडगे छान कुरकुरीत असे सुकलेले आहे।